देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाच्या लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचं होणार दर्शन। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार। महाराष्ट्रात लोकशाही संविधानाची हत्या करून भाजपचं सरकार बसवल्याबद्दल कोश्यारींचा सन्मान। संजय राऊतांचा हल्लाबोल। अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर, तर गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार। क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार। महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मान। दोन 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानाकरता श्रीरंग लाड, वारली संगीतकार भिकल्या लाडक्या भिडिंडा यांना पद्म पुरस्कार। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। तब्बल 2 टन फुलांचा वापर करून मंदिर सजलं। महाडमधील राड्या प्रकरणी अटकेत असलेल्या विकास गोगावलेसह 8 शिवसैनिकांना जामीन मंजूर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जणांना न्यायालयीन कोठडी। कराडमध्ये पुणे DRI विभागाची कारवाई। DRIनं सील केलेल्या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचा आरोप। साताऱ्यामध्ये 6,500 कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। देशात घातपाताचा मोठा कट उधळला। राजस्थानच्या नागौरमधून 10,000 किलो स्फोटक जप्त। आरोपी सुलेमान खाननं शेतात लपवून ठेवलं होतं 187 किलो अमोनियम नायट्रेट। आणि भारतानं न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची T20 मालिका जिंकली। तिसऱ्या T20 सामन्यामध्ये केला 8 विकेटनं पराभव। पुढच्या बातमीकडे वळूया। वक्तशीर आणि आपल्या कामाच्या विशेष पद्धतीसाठी जसे उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात, तितकेच ते आपल्या रांगड्या पण दिलखुलास भाषणामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत। याचा अंदाज त्यांनी बारामतीतील झालेल्या प्रचार सभेत आपल्या लग्नाची गोष्ट सांगताना दिलाय। त्यांनी सांगितलेल्या लग्नाचा किस्सा चांगलाच चर्चेत आलाय, पाहूयात। माझं स्वप्न होतं छत्रपती कारखान्याचं चेअरमन व्हायचं स्वप्न होतं। त्याच्या आयला ती राहिलं बाजूला आणि माळेगावचं चेअरमन झालं छत्रपतीच। तर माझं ज्यावेळेस मी बेक्या तुम्ही सगळ्यांनी माझ्या लग्नाच्या आधी, जसं याला लग्नाच्या आधी सभापती केलं तेव्हा लग्नाच्या आधी तुम्ही मला संचालक केलं। त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं लग्न। डायरेक्टर अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळं त्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही। कोण स्वीकारलं? जे आयला ही कोण आहे? हे बघा, एवढं सगळं सांगायचं। चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा। म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार? हे चाललंय ना काम। आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जाणार त्याचा सत्कार करू, यांड्र नारळ त्याच्या डोक्यात काय म्हणजे कुठं काय सांगावं? माझी लिंक तुटती, त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते। मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की
तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुम्हारे मस्जिदों के अंदर आकर घुसकर तुम्हें मारेंगे। मैं अब मुंब्रा की पुलिस से एक सवाल करने के लिए आया हूँ। इसको नोटिस दिए थे आपने? इतिहासाची पुनरावृत्ती अगर ह्याला करायची नसेल, महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अजून काही लोकांना दफन करायचं नसेल तर त्यांनी आपला थोबाड योग्य वेळी बंद करावं, नाहीतर महाराष्ट्रातला हिंदू समाज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे, परत एकदा ह्याच अशा जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवेल। काँग्रेसकडे 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3 असं 30चं संख्याबळ आहे। भाजप 23, शिंदेंची सेना 1, शिवसेना उबाटाचे 6, वंचित बहुमत आघाडी 2 आणि 2 अपक्ष, बसप 1 आणि MIMचा 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। ठाण्यातील भाजप कार्यकर्ते नाखुश आहेत असं गणेश नाईक म्हणतात। कल्याण ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांची परवड झाली, महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढवलं पाहिजे असं नाईक म्हणालेत। महानगरपालिका निवडणुकांवर गणेश नाईकांनी हे भाष्य केलंय। ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे? आणि मला जाणवते की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याणमधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही। नवी कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो, कधी असं होतच नाही। अरे मी तर बोललोच होतो ना, युती महायुती होऊच नाही, सगळ्यांनी आपले आपले घोडे युद्धामध्ये आणावेत आणि युद्ध संपल्यानंतर मग परत महायुतीची सगळे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालणारी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, मग ज्याचे नगरसेवक जास्तीत त्याला संधी। म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाकावं, हे मी आजपर्यंत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो मी? आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जात। माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा वापर होऊ शकला असता, कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला असता, उल्हासनगर मध्ये होऊ शकला असता, नवी मुंबईत झाला, भाईंदरमध्ये झाला।